तर इथे एकदम झटपट आणि पटकन असं आपलं वांग्याचं भरीत किंवा बैंगन भरता तयार आहे। खूप पटकन होतो, इझिली होतो आणि कमी साहित्यात कमी मसाल्यात होतो। नमस्कार मंडळी, मी कोमल तुमच्या सगळ्यांचं आपल्या रेसिपी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। तर आज आपण गावरान रेसिपी घेऊन आलो आहोत, ते म्हणजे वांग्याचं भरीत। अगदी साधं सोपं, जास्त मसाले न वापरता, जास्त किचकिट न करता, म्हणजे एकदम सोपं सुटसुटीत असं गावरान भरीत बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं आपण भरताचं वांग बनवण्यासाठी मी इथं जळगावचं वांग घेतले आहे, ग्रीन कलरचं। तुम्ही ब्लॅक कलरचं सुद्धा वांग वापरू शकता, काही हरकत नाही। पण शक्यतो वांग हे महाराष्ट्रातील जळगावच्या वांग्याचं खूप जास्त खाल्लं जातं किंवा केलं जातं। चला तर मग सुरुवात करूया। हवं असेल तर ब्लॅक वापरलं तरी चालेल, काही हरकत नाही। चला तर सुरुवात करूया। आधी वांग भाजून घेऊया। तर मी इथं वांग व्यवस्थित धुवून घेतले। हवं तर तुम्हाला तेल लावू शकता साईडनी, मी सुद्धा थोडंसं लावणार आहे। तरी काय होतं, स्किन लवकर निघते वांग्याची भाजल्यानंतर। चला तर मग आता भाजायला सुरुवात करूया। त्याच्या आधी भाजायच्या आधी आपण थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे स्किन पटपट निघून जाते या पद्धतीने। तर हे माझं एका झटक्यात तेल लावून झाले। चला तर भाजून घेऊया आता। तर इथं मी वांग व्यवस्थित भाजून घेतीये। तर शक्यतो जर छोटं साईज असेल तर उभं ठेवलं तर पटकन सगळ्या साईडनी भाजून जातं, पण हे जर ह्याच्यासारखं मोठं असेल तर प्रत्येक साईडनी टर्न करून भाजावं लागतं। चला तर मी भाजून घेते पटपट। आता हे व्यवस्थित भाजून झालंय। आता ह्याचं साईडनी गरम असताना काढलं तर लवकर निघेल, किंवा थंड असताना काढलं तरी चालेल। साईडनी पटपट असं काढून घ्यायचं ह्याचं टरपालं। जिथं थोडंसं कच्चं असतं त्याचं थोडंसं अवघड जातं, थोडंसं तरी राहतंच कुठेतरी ग्रीन हिरवं, म्हणजे कच्चं राहतं। आणि पटपट असं काढून घ्यायचं आणि परत पाहायचं आतमध्ये ताटात घेऊन, खराब वगैरे नाही ना। चला तर मी काढून घेते आधी। तर आता इथं माझं व्यवस्थित आपण सोलून घेतले, ते काढून घेतले आणि हे व्यवस्थित असं पाहायचं साईडला। शक्यतो सुरी घ्या, सुरीच्या मदतीने खूप इझी जातं पाहणं। तर या पद्धतीने एक लेयर साईडला निघत असते वांग्याची, त्याच्यामुळे तुम्ही पाहू शकता। तर या पद्धतीने पाहून घ्यायचं। तर हे पहा, खूप सगळ्या लेयर निघतात वांग्याच्या। तर अशा पद्धतीने, तर कुठेच काही खराब नाहीये, हे प्रत्येक लेयर निघते वांग्याची, त्याच्यामुळं दिसतं खराब असेल तरी। चला तर मग आता हे आपण भरीत बनवायला सुरुवात करूया। हे स्वच्छ आहे वांगे एकदम। चला तर तेल गरम केलंय भरीत करण्यासाठी, त्याच्यानंतर मी इथे जिरी टाकते। ज्यांना अद्रक लसूण हवा आहे त्यांनी नक्की टाका, पण भरतामध्ये काही गरज नसते, फक्त लसूण टाका जर तुम्हाला खूपच टाकण्याची इच्छा असेल तर। त्याच्यानंतर मी कांदा परतून घेणार आहे, व्यवस्थित गुलाबी करणार आहे। या पद्धतीने कांदा एकदम व्यवस्थित झालाय, पूर्ण भाजला गेलाय। त्या टायमाला मी ह्याच्यात मसाले ऍड करणार आहे। तर कांद्याला व्यवस्थित आधी मी मध्ये करून घेते। गॅस बारीक करा मसाले ऍड करताना, कारण परत जळून जातात नाही तर मी लाल तिखट आणि हळद फक्त ऍड करणार आहे, या दोनच गोष्टी। तर साईडला मी लगेच हातात माझे टमॅटो ठेवले, जेणेकरून मसाले जळले नाही पाहिजे। तर हे तर व्यवस्थित हलवून घ्यायचं। टमॅटोला पाणी असतं, त्याच्यामुळे मसाले जळण्याची प्रोसेस तिथेच थांबते। तर हे व्यवस्थित टमॅटो मिक्स करून घेतले की आपण जे भरताचं वांग व्यवस्थित साईडला काढून घेतलं होतं ते ऍड करून घ्यायचं। टमॅटोमध्ये बरंचसं पाणी असतं, त्याच्यामुळं मसाले बिलकुल जळले जात नाही। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता गॅस बारीक करायचा, म्हणजे मिक्स करायला टाइम भेटेल, नाहीतर मसाले खाली चिटकतील। हे या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं। आता जेव्हा आपण भरीत व्यवस्थित मिक्स करून घेतले त्या टायमाला चवीनुसार मीठ ऍड करायचं। आपल्या चवीनुसार व्यवस्थित ऍड करा। तर इथं मी मीठ ऍड केलंय आणि व्यवस्थित परत एकदा हलवून घ्यायचं या पद्धतीने।
आता वांग्याला त्याचं ऑटोमॅटिक तेल सुटतं, त्याच्यामुळे चिटकण्याची वगैरे काही प्रोसेस होत नाही. आता मी ह्याच्यात दाण्याचं कूट एक ॲड करणार आहे, थोडंसं मीठ मिक्स झाल्यावर. तर या पद्धतीने आता जेव्हा मीठ व्यवस्थित मिक्स झालंय, इथं माझ्याकडे मोठं दाण्याचं कूट आहे तर ते मी ॲड करते. तर मी वरनं टाकते आणि परत ताट झाकते आणि जेव्हा वाफलं जातं तेव्हा मी ते मिक्स करून घ्यायचे. तर हे मी दाण्याचं कूट टाकलं होतं. आता त्याच्यावर एक झाकण ठेवणार आणि 5 ते 10 मिनिटं, म्हणजे 5च मिनिटं शिजलेलं असतं वांगं, त्याच्यामुळे खूप वेळ काही वाफ काढायची गरज नाही. एक 5 मिनिटं वाफून घेणार असंच. आता 5 मिनिटं झालेत. आता पाहूया उघडून कसं झालंय. तर हे मी साईडला उघडून पाहते. तर हे पहा व्यवस्थित झालंय. जर कूट आधी मिक्स केलं ना तर जळतं, खाली चिटकतं, त्याच्यामुळे शक्यतो मी नंतरून मिक्स करते, जेणेकरून ते व्यवस्थित वाफलं पण जातं वांगं आणि खूप सारं चिटकत पण नाही. तर हे पहा एकदम व्यवस्थित झालंय आणि खाली चिटकायची प्रोसेस पण होत नाही त्याच्यामुळं. चला तर आता काढून घेऊया. मग हवी तर तुम्हाला इथेच तुम्ही थोडीशी कोथिंबीर ॲड करू शकता, पण आता टाकायची काही गरज नाही, आपण खाली काढल्यावर टाकणारच आहोत. चला तर खाली काढून घेऊया. तर आता आपण भरीत काढून घेतोय साईडला. तर हे पहा एकदम व्यवस्थित झालंय, पटकन होतं, खूप पटकन, काय वेळ लागत नाही. तर हे एकदम व्यवस्थित. तर असंच सगळं मी भरीत काढून घेते, खूप पटकन, कमी साहित्यात, कमी मसाल्यात आपण केले, जी घरात अवेलेबल मसाले आहेत त्याच्यातच, आणि थोडीशी कोथिंबीर. हे आपलं भरीत तयार आहे. तुम्हाला आजची आपली गावरान भरताची रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर आणखी कोणता वांग्याचा प्रकार तुम्हाला पाहायला आवडेल ते सुद्धा आम्हाला कमेंट करून सांगा. जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनल पाहत राहा. भेटूया नवीन रेसिपी सोबत.